अमरावतीत बोगस सोयाबीन बियाण्यांवर संताप. पालकमंत्री बावनकुळे यांच्यासमोर शेतकऱ्यांचे निवेदन. अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या प्रकरणावरून शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. शेतकरी संघटनेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर करत शेतकऱ्यांवरील अन्यायाची माहिती दिली. बूस्टर कंपनीचे अधिकारी तक्रार मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. एक सोयाबीनची बॅग घ्या आणि तक्रार मागे घ्या अशा प्रकारच्या धमक्या कंपनीकडून दिल्या जात असल्याचा दावा शेतकरी संघटनेने केला. अमरावती जिल्ह्यात सोयाबीन उगवण न झाल्याबाबत 700हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत शेतकऱ्यांवर कोणताही दबाव टाकू नये आणि संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना आवश्यक मदत व न्याय द्यावा असे सांगितले. नमस्कार, माझं नाव स्वप्नील भुयार. मी गाव ब्राह्मणवाडा गोविंदपूर येथून आज पालकमंत्री साहेबांना भेटायला आलो आहे. माझं म्हणणं एकच आहे की बूस्टर कंपनीचं जे बियाणं आहे हे मार्च महिन्यातच आम्हाला बूस्टर कंपनीने इथे प्रतिनिधी पाठवून आम्हाला बुक करायला लावलं होतं. त्यानुसार आम्ही 2 ते 3 मार्चलाच बियाणं मिळणार नाही या आशेनं बूस्टर कंपनीचं बियाणं आम्ही बुक केलेलं होतं. आणि ज्यावेळेस आम्हाला लागवड करायची वेळ आली त्यावेळेस आम्हाला ते बियाणं घेतलं आणि शेतामध्ये पेरलं असता आमच्या शेतामध्ये त्याचं काहीच उगवण शक्ती झालेली नाही आहे. काहीच नाही. आम्हाला एवढंच म्हणत आहे ते बॅग घ्या आणि तक्रार मागे घ्या. पालकमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? सरांनी गुन्हे दाखल करायचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. कारवाई करायची सूचना केली. कारवाई नाही केली तर शेतकरी संघटना याच्यानंतर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल.